ब्लॉग बनवतोय। तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आपण एक नवीन पोस्ट करतोय आपल्या चॅनलवर। आजपासून जे आपले ब्लॉग्स येतील ते मराठीमध्ये येतील। आणि याच्या आधी जे ब्लॉग्स बनले नाहीत त्याबद्दल सॉरी, काही पर्सनल रिझन्स होते त्यामुळे मी बनवू शकलो नाही, पण इकडून थोडं तुम्हाला डेली ब्लॉग्स मिळतील याची खात्री समजा। तर आपण आज आलेलो आहोत NFBM, त्याची मी ओळख तुम्हाला आधीच करून दिलेली आहे एका जुन्या व्हिडिओमध्ये। तर ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नाही त्यांनी तो व्हिडिओ बघायचा आहे। तर आज 15 ऑगस्टचा जो कार्यक्रम आहे तो आपण इकडं करतोय। तर आपण बघूया की कार्यक्रम कसा होतोय। आपले खूप सारे मित्रमैत्रिणी आलेले आहेत, त्यांनाही भेटूया। तर भेटूया थोड्या वेळात। हे आपले सगळे मित्र आहेत, तुम्हाला म्हणलं तर खूप सारे मित्र येतील। तर यापैकी बऱ्याच लोकांना तुम्ही आधी बघितलं असेल। कृष्णा, राजू, ओम, इकडं हनुमान आहे, संदीप आहे। संदीपला बघितलं असेल तुम्ही सतीशच्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये। आणि हे सगळे आपली गँग आहे। आणि तुम्ही तिकडं पण बघू शकता, विजय दाखवलंच की किती खूप जास्त गर्दी झालेली आहे प्रोग्रामसाठी। आणि खूप मजा येते, भरपूर दिवसातून भरपूर सारे मित्र भेटत आहेत। आणि प्रोग्राम तर आपला सुरूच आहे खूप चांगल्या पद्धतीनं। आणि आपल्या काही मित्रांना आता एक डिव्हाइस मिळणार आहे। तर मी ते मिळाल्यानंतर तुम्हाला दाखवलं त्याचा उपयोग काय आणि ते कसं असतं। पदाच्या पदोन्नतीसाठी पत्रव्यवहार करून चांगला पाठपुरावा अध्यक्षांनी आणि महासचिव लोंढेंनी केला आणि त्याला न्याय मिळाला। ते आदेशपत्र कालच जाहीर झालेलं आहे आणि आपल्या अन्न बांधवांना पदोन्नतीचा अधिकार त्या ठिकाणी मिळालेला आहे। मित्रांनो, मला सांगायचंय तुम्हाला की आपल्या पुणे महानगरपालिकेमध्ये खूप वेगवेगळ्या योजना आहे। आपण पेन्शन असेल, त्याच्यावर शिक्षण भत्ता असेल, सगळ्या योजना तुम्हाला माहिती असतील। परंतु पुणे महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीनं वेगवेगळ्या विभागांमध्ये कंत्राटी कामगार नेमले जातात आणि त्या कंत्राटी कामगारांमध्ये आपल्या अंध बांधवांना कुठेही घेतलं जात नाही। त्याचप्रमाणे आपल्या पुणे महापालिकेचे आपलं आरक्षण आहे, त्याची पूर्ण भरती प्रक्रिया झालेली नाहीये। त्यासाठी आपण सर्व तरुण मुलांनी आणि मुलींनी एकत्र मिळून यायचं जर ठरवलं तर मला अध्यक्षांनी सांगितलंय, कोळसे साहेबांनी, एक मोठा मोर्चा पुणे महानगरपालिकेवर आपल्याला येणाऱ्या इलेक्शनच्या अगोदर काढायचा आहे। आणि तो मोर्चा हा आक्रोश मोर्चा असणार आहे। आपल्याला आपल्या न्याय हक्कासाठी भांडायचंय, आपल्याला संधी मागायची। आपल्याला कुणाकडनं हे नकोय की बाबा तुम्ही अंध आहे, तुम्हाला सहानुभूती अजिबात नकोय। जो आपला न्याय आहे या पद्धतीने प्रहार संघटना काम करते, ते राज्यापुरती करते, परंतु आपली संघटना ही देशव्यापी आहे आणि या संघटनेचं महत्व आपल्याला। मित्रांनो, हे आपले आणखीन खूप सारे फ्रेंड्स आहेत, हे बघा तुम्ही बघू शकता। इथं माधव आहे, संकेत आहे, ओम आहे, समर्थ आहे, भरपूर सारे आपले मित्र आहेत। समर्थ भाऊ आहे माझा, तुम्ही बघितलंय त्याला। ओमला पण याच्या आधी बघितले तुम्ही ब्लॉग मध्ये। तर हे हनुमान आहे, संकेत आहे, खूप सारे आपले मित्र आहेत। यांना पण खूप दिवसातून भेटून भारी वाटलं। बरेच लोक यातले पण खूप दिवसांनी भेटलेत। आणि आपला जो प्रोग्राम आहे तो सुरूच आहे। आणि जे डिव्हाइस मिळालं ते थोड्या वेळा तुम्हाला दाखवतो मी कसं आहे ते। त्याच्याने नोटा ओळखता येतात, ही एक नवीन डेव्हलपमेंट आहे आमच्यासाठीची। आपण बघूया ते डिव्हाइस थोड्या वेळाने। तर मित्रांनो, आपण सगळे बघू शकता इकडं की जे आपले अंध विद्यार्थी आहेत, जे 10वी 12वी ग्रॅज्युएशन किंवा मास्टर्समध्ये चांगल्या गुणांनी जे पास झालेले आहेत, त्यांचा इथं गुणगौरव होतोय। त्यांना आपल्या फेडरेशनच्या तर्फे आपण त्यांचा सत्कार करतोय सर्वांचाच। तर हा एक दरवेळेसचा प्रोग्राम आहे जो दरवर्षी होतो आणि याही वर्षी तो होतोय। तर बघू शकता तुम्ही की जो 10वी 12वीच्या सत्कारांचा जो प्रोग्राम आहे तो इथं सुरू आहे। तुम्ही बघू शकता, तुम्ही बघालच आणि कॅमेरामन दाखवतीलच।
मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही बघितले असतील व्हिडिओ. मला काय जास्त बोलता नाही आलं कारण गडबडच एवढी होती. आणि मी जी स्मार्ट वॉलेट म्हणलं होतं तुम्हाला, तर ती स्मार्ट वॉलेट आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यात अंध व्यक्तींसाठी जर तुम्ही इकडे नोट ठेवली तर ते नोट ओळखतं असं हे डिव्हाइस आहे. आणि याला कंपार्टमेंट पण दिलेले आहेत, बघू शकता तुम्ही, कप्पे पैसे ठेवण्यासाठी वगैरे. तर इकडे पण आहेत. आणि असं फोल्ड होऊन तुम्ही तुमच्या ह्याला खिशात पण ठेवू शकता. तर आपला मित्र हनुमान आपल्याला नोटा देईल. आणि इकडे याचं एक स्विच आहे, त्यातून आपण हे बंद चालू करू शकतो. हे स्विच आहे याचं. आता याने बॅटरी सांगितली ह्याची. तर आपण हनुमान आपल्याला नोटा देईल आणि मग बघूया. तर मित्रांनो, या डिव्हाइसवर आपण नोटा बघूया. आता माझ्या हातात ही नोट आहे 10 रुपयाची. बघूया ओळखतंय का. थांबा. थोड्याशा टेक्निकल डिफिकल्टीज. हां, ओळखलेला आहे. 10 रुपीज. त्यांनी एक हिंदीमध्ये आणि एक इंग्लिशमध्ये सांगितलं आहे. ही पुढची नोट बघूया. हे कितीची हनुमान? 100ची. बरं, चला बघूया. ओके, 100ची पण बरोबर ओळखलेली आहे. त्यांनी 2 वेळा सांगितलं, तुम्हाला आवाज पण आला असेल. पुढची नोट बघूया आपण. थांबवा, बघूया आपण. एक सेकंड, बघूया परत एकदा. थोड्याशा डिफिकल्टीज आहेत मित्रांनो याच्यामध्ये. जरी हे डिव्हाइस बनलेलं असेल तरी कदाचित मला यूज करता येत नाही आहे किंवा याच्यात काही डिफिकल्टीज आहेत असं मला वाटतंय. आपण परत एकदा ही नोट ट्राय करूया. पहिल्या 2 नोट तर त्यांनी एकदम बरोबर ओळखल्यात. हे बघूया. एक मिनिट, आपण दुसरी नोट एकदा ट्राय करूया. दे, ही एक नोट आहे, ही बघूया. स्ट्रीपवरच ठेवायची असं मला सांगण्यात आलंय. मी तिकडे बरोबर ठेवतोय पण 500 बरोबर ओळखलेली आहे. परत 30 नोट दे. 30 दे. 50. हा दे, 30 दे. परत एकदा हीच बघूया आपण. ओके, ह्यांनी 50 पण ओळखलेले आहे. 50 रुपये. हे 50 बरोबर ओळखलेले आहेत. म्हणजे थोडेसे आहेत, म्हणजे थोडंसं स्लो रिस्पॉन्ड करतंय किंवा आणखीन थोडेसे काहीतरी माझ्या मते डेव्हलपमेंटची गरज आहे की इथं प्रॉपर मार्किंग त्यांनी हे केली पाहिजे किंवा आणखीन काहीतरी. पण सध्या तरी काम चालवू. तर मित्रांनो, मी तुम्हाला ॲपबद्दल सांगत होतो. व्हिडिओ मागाशी थोडासा कट झाला. तर जे ॲप आहे कॅश रीडर, ते मला ॲक्युरेट वाटतं. आणि आय थिंक मला हे वापरता आलं नसेल, हे नवीन आहे त्याच्यामुळं. जर मला ह्याच्यात काही इम्प्रूव्हमेंट्स वाटल्या तर मी परत तुमच्याशी शेअर करेन. तरी आता हे कुठे कुठे फ्रीमध्ये मिळत आहे ॲज अ स्कॉलरशिप किंवा ॲज अ, जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही घ्या आणि याचा यूज करून बघा. पण याच्यापेक्षा मला सध्या तरी ॲप्स बेटर वाटत आहेत. आणि याला इकडं टाईप-C पोर्ट आहे, तुम्ही इकडून याला चार्ज करू शकता. आणि हे एक आहे पॉकेट एकदम असं, म्हणजे तुम्ही ॲज अ नॉर्मल वॉलेटमधून पण याला यूज करू शकता. आणि ते ॲप आहे तेही तुम्ही ट्राय करा. त्याचं पेड व्हर्जन आहे. आय थिंक 888 रुपयाला आहे ते. मी घेतलेलं आहे. जर तुम्हाला बघा म्हणजे ठीक वाटत असेल तुम्ही ते परचेस करू शकता. आणि ह्या वॉलेटबद्दल तर माझ्या सध्या मिक्स्ड अशा भावना आहेत किंवा प्रतिक्रिया आहेत. सध्या तरी मला यांनी 200ची नोट ओळखलेली मी नाही बघितलं आणखी नीट. आणि कधी कधी हे कन्फ्यूज पण होतं. ठीक आहे, टेक्नॉलॉजी आहे, इम्प्रूव्ह होऊ शकतं. तर सध्या तरी या वॉलेटबद्दल एवढंच. आणि मी आपल्या फेडरेशन आणि आणखीन एक संस्थाच्या माध्यमातून आपल्या काही
अंध व्यक्तींना मिळालेला आहे. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमधून नक्की कळवा. आणि आपण इकडून पुढं मराठीतच व्लॉग्स बनवणार आहोत, तर त्याबद्दलही तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि काय इम्प्रूव्हमेंट्स असतील तर त्या पण नक्कीच कळवा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू.